जरांगे पाटील यांच्या मोर्चाच्या मार्गावर वाहतूक पोलिसांसह पुणे शहर पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे। 1000 पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाच्या 2 तुकड्या, दंगल नियंत्रण पथक, गृहरक्षक दलाचे 800 जवान या मार्गावर तैनात आहेत। जरांगे पाटील यांच्या मोर्चामुळे पुणे शहरात वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत। नगरकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलंय। पुणे शहरातून नगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहनं खराडी बायपास वरून वळण घेट मगरपट्टा चौकातून सोलापूर रस्त्यानं मार्गस्थ करण्यात येत आहे। समाजकारण सोडून राजकारणात जाणार नाही अशी घोषणा जरांगे पाटील यांनी केली आहे। जी24 तासशी बोलताना जरांगेंनी ही घोषणा केली। कोणतीही निवडणूक लढवणार नाही किंवा राजकीय पक्षातही जाणार नाही असं जरांगेंनी स्पष्ट केले। मराठ्यांना आता परत पाठवणं शक्य नाही, तसंच मराठे कधीच मोकळ्या हाताने जात नसतो असं सांगत सरकारला इशारा देण्यात आलाय। मराठा आरक्षणाबाबत पुनर्विचार याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे। मुख्य न्यायमूर्ती आणि आणखी 2 न्यायमूर्तींसमोर ही सुनावणी होईल। मराठा आरक्षणाबाबत कोर्टानं खुली सुनावणी घेण्याची याचिकाकर्त्यांची मागणी आहे। निश्चितपणे हा निकाल मराठा समाजाच्या बाजूने लागेल असा विश्वास याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी व्यक्त केला आहे। मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोग आजपासून राज्यभर सर्वेक्षण करणार आहे। 8 दिवस ही मोहीम चालणार आहे। या मोहिमेअंतर्गत सुमारे 2.5 कोटी मराठा आणि खुल्या प्रवर्गातील कुटुंबांचं सर्वेक्षण केलं जाईल। त्यासाठी 1.25 लाख प्रगणक आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। वाशिम जिल्ह्यातील सर्व ग्रामीण आणि शहरी भागातील मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचं सर्वेक्षण केलं जाणार आहे। सर्वेक्षणाचं काम 23 ते 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात। त्या अनुषंगानं गावागावात लाऊडस्पीकर आणि दवंडीद्वारे नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं जात आहे। संभाजीनगर जिल्ह्यातील 5700 शिक्षक मराठा सर्वेक्षणाच्या कामासाठी रुजू करून घेण्यात आले। त्यामुळेच आजपासून सुरू होणारी 12वीची सराव परीक्षा रद्द करण्यात आली। परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान कसं भरून निघणार असा सवाल संस्थाचालकांनी विचारलाय। मुंबईसाठी भाजपची आज महत्त्वपूर्ण बैठक होते। भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस शिवप्रकाश यांच्या नेतृत्वात ही बैठक होणार आहे। वसंत स्मृती इथे या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। जिल्हानिहाय आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे। लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस कामाला लागली आहे। गडचिरोली अमरावती नंतर आता आज पुण्यात काँग्रेसची विभागीय बैठक होते। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पश्चिम विभागातील सर्व जिल्हा कमिटींची बैठक असेल। पुण्यातल्या काँग्रेस भवन येथे या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेसंदर्भात आज सुनावणी होणार आहे। आजच्या सुनावणीत जयंत पाटील, कॅबिनेट मंत्री अनिल पाटील यांची उलट तपासणी केली जाणार आहे। राष्ट्रवादीची आज सुनावणी होते, मात्र पुढील सुनावणीसाठी विधिमंडळ 10 दिवसांची मुदतवाढ मागण्याची शक्यता आहे। विधिमंडळात पार पडणाऱ्या एका परिषदेमुळेच 3 दिवस राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता सुनावणी घेणं कठीण आहे। त्यामुळे विधिमंडळाकडून सुप्रीम कोर्टात मुदतवाढीसाठी लवकरच अर्ज केला जाण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची उद्या मुंबईत ईडीकडून चौकशी केली जाणार आहे। मात्र आता रोहित पवारांसाठी खुद्द शरद पवार आणि सुप्रिया सुळे मैदानात उतरलेत। रोहित पवारांची चौकशी होईपर्यंत शरद पवार मुंबईतल्या पक्ष कार्यालयातच बसून राहणार आहेत, तर सुप्रिया सुळे रोहित पवारांना ईडी ऑफिसपर्यंत सोडायला जाणार आहेत। जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटातील आमदार रवींद्र वायकर यांची ईडीकडून आज चौकशी होणार आहे। या अगोदर रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीनं छापेमारी करत घराची झाडाझडती घेतली होती। आज ईडीनं वायकरांना चौकशीसाठी बोलावलंय, त्यामुळे रवींद्र वायकर या चौकशीला हजेरी लावणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। कोकणातील ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी 7व्यांदा एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले होते। रत्नागिरी कार्यालयात त्यांची 2 तास चौकशी करण्यात आली। लाचलुचपत विभागानं माझ्या बंधूंशी संबंधित व्यवसायाची काही माहिती मागवली होती, ती त्यांना आम्ही आठवड्याभरात देणार आहोत, अशी प्रतिक्रिया चौकशीनंतर राजन साळवी यांनी दिली। गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। गेल्या 2 दिवसापासून इथे ढगाळ वातावरण होतं, त्यातच आज सकाळी अवकाळी पाऊस बरसलाय। त्यामुळे गहू, हरभरा पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। तर रब्बी हंगामाच्या भात पिकाची लागवड सुरू असल्यामुळे भात पिकाला अवकाळीचा फायदा होणार आहे। राज्यात थंडीचा कडाका वाढलाय। मुंबई, पुण्यासह बहुतांश शहरांमधील तापमानात घट झाली आहे। धुळ्यात पारा 7 अंशांपर्यंत घसरलाय। नाशिकच्या निफाडमध्ये पारा पुन्हा घसरलाय। कुंदेवाडीतल्या गहू संशोधन केंद्राच्या हवामान विभागात 6.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली। यावेळी यंदाच्या हंगामात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली, त्यामुळे निफाडकरांना थंडीनं हुडहुडी भरली आहे।
कोकण रेल्वेवर आज 2.5 तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. दुपारी 1:10 ते 3:40 मेगा ब्लॉक असेल. वीर ते अंजनी स्टेशन दरम्यान पायाभूत कामांसाठी आणि देखभाल दुरुस्तीसाठी हा ब्लॉक घेतला जाईल. या ब्लॉकमुळे 3 रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय. मुंबईच्या मिठी नदीत 25 ठिकाणी पूररोधक दरवाजे उभारण्यात येणार आहेत. पावसाळ्यात भरतीवेळी मिठी नदीतील पुराचं पाणी शहरात शिरणार नाही याचा विचार करून ही उपाययोजना केली जाणार आहे. या कामासाठी 1150 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. येत्या 10 दिवसात यासाठी निविदा मागवल्या जाणार आहेत. पालघरमध्ये बोईसर रोडवरील दुकानांना भीषण आग लागली. आगीत दुकानांसह दुकानातील साहित्य जळून खाक झालं. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. शॉर्ट सर्किटनं आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मध्य प्रदेशच्या कुनो अभयारण्यात ज्वाला या चित्ता मादीनं 3 बछड्यांना जन्म दिलाय. पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आनंदाची ही बातमी दिली आहे.